का सगळे करायचं सुरू अक्षदा साठविला हरी आवाज जरा कमी करा. आपण काय बाहेरच्या इथं गुत्त नाही घेतलं, इथल्याला ऐकू आलं बंद हो ना. आपण काय उदाड्यात कीर्तनाला येत का नाही. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी त्याची शरली एरधार झाला सुफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता त्याची शरली एरधार झाला सुफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरो नेदी बुरी त्याची शरली एरधार झाला सुफल व्यापार. पंढरीच्या देव आपण हार कीर्तनात विठोबा रुक्माई झाल्यावर घालू का नाही. कारण आपल्या फडकरी परंपरेला अनुसरून विठोबा रुक्माई झाली आपला सगळा अभंग संपत आला की हार घालू. कारण मला माहिती हार घातला की घालणारे घरी निघून जाते. विठ्ठला आधीच आपल्या पक्षात माणसं कमी राजकारण नाही पण परमार्थ बोलतो. कारण इकडे येण्याची प्रवृत्ती होत नाही आणि झाली तर ते टिकत नाही. जसं जास्त तुम्ही बागायतदार माणसं येतं लाईन एक तर येत नाही आणि आली तर जास्त काळ टिकत. तसं परमार्थात मनुष्य येत नाही आणि आला तर टिकत. मग टिकत नाही का टिकू देत नाही अशी परिभाषा त्याची करायची आपल्याला. परमार्थ करीत नाही का करू देत नाही. आपल्याला भजन करावं वाटत नाही का करूच देत नाही हो ना. आता भजन करू वाटत नाही म्हणावं तर तुमचा माझा स्वभावच भजन आहे. मग मी स्वभावानं जर भजने असन तर मग मला भजन करावं वाटलं पाहिजे म्हणजे मला जर भजन करावं असं वाटत असेल तरच मी माणूस आहे विठ्ठला. मग आता महाराज म्हणजे मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवानं जर भजन केलं नाही तर त्याला मनुष्य देह मिळून काय फायदा झाला नाही. मग आता भजन करीत नाही असा कोणी आहे का. उत्तर सांगितलं नाही. भजनेत भजन करतेत का सगळेच भजन करतेत म्हणजे सगळेच जण भजन करतात. प्रत्येक जीव अनंत महाराज इथं जो निर्देहात आला सुदर्शन बाबा तो प्रत्येक जण भजनाचा अधिकारी आहे. मग तो मालकरी असला काय आणि मालकरी नसला काय. पण इथं सांगितलं पथ्यनाम. जसं आमचे महाराज म्हणत असते बापूराव महाराज परतुरकर ह्या माय मावल्या मालकाला ओळखिल्यावर मंगळसूत्र घालतात. मालकाला ओळखिल्यावर मंगळसूत्र
घालत्यात. मंगळसूत्र घातलं म्हणजे ते आयो सौभाग्याचं लक्षण आहे. ज्यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे त्यांचा कोणीतरी मालक आहे. तसं आपल्या गळ्यात मंगळसूत्र असावं का? आता आपला कोणीतरी हा, मग मालक एक असतो, मालक नसते. आलं घ्यायला. आपल्याला मालक पाहायची सवय आहे का मालक पाहायची सवय आहे? आपल्याला देव पाहायची सवय आहे का देव पाहायची सवय आहे? आपल्याला देव करावं वाटतो का देव देव करावं वाटतो? म्हणूनच आपदलेले विठ्ठला. बेदारीला दुसरं कारण नाही महाराज. बेदार व्हायला कारण काय? सगळ्या गोष्टी उपयुक्त आहेत. असं चांगला असं शरीर मिळालंय, ह्या शरीराला सदृढ इंद्रिय येतं. एका इंद्रियाची किंमत जर पाहायची म्हणलं, एक जर डोळा टाकायचा म्हणलं तर पुन्हा डोळ्यासारखा डोळा भेटतो का? शेळीचा भेटतो पण ते बंद होतच नाही. ऐका ना, काही मनुष्याला नाईलाजानं अपघात झाल्यावर डोळा जातो, तर डोळा गेल्यावर शेळीचा डोळा टाकावा लागतो. मग ज्यांनी शेळीचा डोळा टाकला त्याचा डोळा बंद होत आणि आपले डोळे बंद चालू करावं लागते का आपोआप होते? मग किती वेळा होते? काही हिशोब आहे का त्याचा? होय बाप्पा, प्रमाण दिलं ना महाराज. एका तासामध्ये किती वेळा सृष्टी? म्हणजे एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी. मग आता एका तासामध्ये कोटी वेळा जर सृष्टी बदलत असेल तर ही सृष्टी बदलायला कारण दृष्टी नाही का? आणि ज्या दृष्टीत दोष आहे त्या दृष्टीत बदल असतो. जी दृष्टी सम असते तिच्यात बदल नसतो. आणि समदृष्टीची अनुभूती जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कीर्तन ऐकलं पाहिजे. पण कीर्तनच असलं पाहिजे विठ्ठला. जसं आता तुम्ही बाजारला गेले, बाजारला हातात थैला घेऊन गेले, खिशावर पैसे आहेत तुमच्याजवळ, पण तुम्हाला काय घ्यायचं हे तुम्ही ठरविल्यावर तुम्ही कोण्या लाईनीला जाता का जे घ्यायचं त्याच लाईनीला जाता? मग आपण माळकरी येत म्हणजे आपण वाकड्या तिकडे त्या लाईनीला जावं का? नाही, आपण भाजीपाले त्याच लाईन जाऊ. मग काय बाजार भरला बाबा, तुम्हाला काय करायचं? भरणारच. जो भरलाय तो बाजार आपल्यासाठी भरलाय का? नाही ना. बाजारामध्ये सगळ्या पद्धतीचे लोक असतात. महाराजांना प्रमाण सांगितलं प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जड. मग 3 प्रकारचे लोक आहेत. ज्याला जे आवडन त्याला ते करू द्या. तुम्हाला जे आवडत होते तुम्ही करा, पण आपल्याला नसते उकंडे उकरायची सवय आहे विठ्ठल. संत सजने मानिले संत सज्जनी मांडले. आता दुकानाचा मालक उदारे म्हणून त्यांना किल्ल्या हमालाच्या कमराला दिल्या. भाषा कळाली माझी मामा. आता तुम्हाला मामाच म्हणावं लागेल आहे का ना? भाषा कळाली ना बुवा. ज्या मालकानं आपल्या कमराला किल्ल्या दिल्या, दुकानाचा मालक कसा आहे? उदार आहे. आणि त्याने आपल्या कमराला किल्ल्या दिल्या. पण आपण मालक आहेत का हमाल आहेत? म्हणजे आम्ही आता इथं कीर्तनाला जर उभा राहिलो असतो ना, तर मग आता कीर्तन करीत असताना आम्ही स्वतःला महाराज समजायचं, पण आम्हाला वाटतंय आम्ही महाराज आहे का नाही? आणि तुम्हाला पक्क माहित नाही आम्ही आमची महाराजकी कशासाठी? आमची महाराजकी कीर्तनासाठी आहे का आमची महाराजकी भागायसाठी आहे? हा, कारण कीर्तनासाठी जर महाराजकी म्हणावं तर शर्ताला खिसे नसू नये. आमच्या खिशाला शर्ताला 3 खिसे. जे खरे महाराज होऊन गेले त्याच्या खिशाला शर्ताला खिसे नव्हते मालक, त्याला शर्तच नव्हते. आता आदय बघा आमचे नामदेव महाराज शर्त घालीत नाही ढवळे विठ्ठला. कारण महाराज ती अवस्था आहे. महाराज कोण एक व्यक्ती नाही. म्हणून महाराजाला बांधायचं नसतंय. आपल्याला बांधलेले आवडते का मोकळे आवडते? सोपं सांगतो. जुन्या लोकांच्या बागलात मांजरा यायच्या साडू,
अशा मोठ्या झाल्या आणि त्या मांजरा आल्या त्या पिवळ्या व्हायच्या आणि पिवळ्या झाल्या की त्या ठस 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 करायच्या. काहून? सुदर्शन महाराज त्याच्यातलं ते गडगड जे असायचं का ते तापलं की ते ठस 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 करायचं. मग आपल्याला ठसठशी बरी वाटती का निचिती बरी वाटती? मग दवाखान्यात गेला, डॉक्टर म्हणला शर्ट काढ बगलवर करा, केली. डॉक्टरनं पाहिलं, डॉक्टर बी येतगळ होतं, लागलं गुदगुल्या करायला. हा काय हापूस आंब्यावर दिसायला जोरदार. आता डॉक्टरनं गुदगुल्या केल्यावर पेशंटनं हसावं का रडावं? हा बरं, मग हसू आतून येत आहे का लटकत हसावं लागत आहे? तसं तुम्ही कीर्तनात बोलत हसतात का हसायचं पण हसतात? नाही, कीर्तन हसायसाठी असतंय का रडायसाठी असते? आम्हाला लढू येत आहे का आम्ही झेंडू बाम डोळ्यात घालून लढतो? नाही, आजकाल कीर्तनात महाराज लढायले, माय सांगायले, कोणी बाप सांगायले, कोणी गाय सांगायले, कोणी चुलता सांगायले. आता सासरा सांगितला की कळसच झाला पा. गदार झाला महाराज. ज्याला जे पटन ते बोलायला लागलं, कोणाचा कोणावर वच्चा करायला. पण इथं अधिकार तैसा करू उपदेश. आपल्याला दुसऱ्याचा धाक नसला पाहिजे, आपल्याला धाक असला पाहिजे तर जगाच्या मालकाचा म्हणजे देवाचा. कारण महाराज आपण सगळे मंडळी धाकात जगणार आहोत. तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहेत, पितृतुल्य मंडळी आहेत, माता भगिनी पुढे बसलेल्या आहेत, सगळे जाणकार महानुभाव टाळकरी वृंद आहेत, वाजवण्यात तज्ञ आहेत, काही महाराज मंडळी कीर्तनाला आहेत. पण तरी सुद्धा बोलतो, आपण सगळे मंडळी सहज राहतो का धाकात राहतो? तुम्ही कीर्तनाला सहज येतात का धाक धाक येतात? जाऊ द्या, सकाळी हे सडकानं झुंडीच्या झुंडी पळात्यात माणसाच्या, आहे का नाही? हे सहज पळाले का धाक धाक पळाले? धाक धाक पळाले. डॉक्टरनं यायला सांगितलंय, तुम्ही जर पळाले नाही तर तुम्ही वाचायचे. म्हणजे तुम्ही कशाच्या धाकानं पळाले? मरणाच्या धाकानं पळाले. आणि मग मरणाच्या धाकानं पळत असताना जगायला लागले, पण जगत सुद्धा सहज जगायले का धाक धाक जगायले? कशाचा धाक आहे बाप्पा? नाही, कशाचा धाक आहे? मरणाच्या धाकानं प्रपंचात आहे, पण प्रपंचात राहत असताना सुद्धा सहज राहिले का प्रपंचात सुद्धा धाक आहे म्हणले महाराज. कशाचा धाक आहे? संसाराचा धाक मग आता संसाराचा धाक आहे तर संसाराचा कळून धाक आहे का न कळून धाक आहे? दादा, संसार कळाल्यावर संसाराचा धाक आहे का? मग आपण संसाराचा धाक कळून धरतो का न कळून धरतो का कळायसाठी धरतो? नाही, असे काही गणित आहेत ना. भेद बी कोणाला जावा, कोणाला भेद जावा का? पहिल्यानं काय होतं, वडे होते पहा, गाव गाव वडे होते. वड्याला शिंदीचे झाडं असायचे आणि त्या शिंदीच्या बरगाड्यात असं करणारे डोप साचायचे आणि डोप साचले की पोरं शिंदीच्या झाडावर जायचे आणि खाली उडी हाणायचे. मग जुने म्हातारे म्हणायचे, पोरं उडी हाण नका, त्या डोबीमध्ये पाय वडी आहे, आज जर वडून गेलं तर बाहेर येऊ देत. पण योगानं उन्हाळ्यात डोबच आटली. डोब आटल्यावर पाय वडी राहिली का? नाही. डोब होती तेव्हा होती का? आणि मग तुम्ही भेट नव्हते का? मग तुम्ही पायवडीला भेट होते का? भेवे म्हणून पायवडी होती. मग तुम्ही खाली जाऊन खोल पाण्यात तपासलं का? लय महाराज खोल बोलत नाही. लय खोल बोलत आहे, इतकं खोल कुठे असते का? अरे खोलून नागरल्याशिवाय बदनी घटत नाही. मुक्त आणि बद्धचं चिंतन जर बघितलं महाराज तर मुक्त आपल्याला व्हायचं नाही, बद्ध आपण कधी झालो नाही. कारण मुक्त बद्धचा संबंध जर बघितला तर मुक्त होण्याकरता त्याला बांधावं लागत असते. ज्याला बांधत नाही त्याला सोडायचं काम आहे का?
एक जात आहे. आता कीर्तनकारानं जाती बोलू नाही, पण कळायसाठी विशेषण सांगितलं. आता हे लोडिंग पिकअप आल्यापासून त्याचा थोडा व्हॅल्यू कमी झाला. त्याचं नाव गध. त्याचं नाव गध. गध गध माल कसं नाही, इमानदार का बैमान? कोण तरी गध कोण नाही तुम्हाला बघा विषय कसा आहे. गध माल कसं इमानदार असतंय का बैमान असते, आणि आपण माल कसं इमानदार आहेत का बैमान आहे, तरी गध कोण नाही. नाही असं तुम्ही समजून घ्या ना. मला तुम्हाला काही म्हणायचं नाही, कारण मी तेवढ्या पात्रतेचा नाही ना. होय सुदर्शन महाराज आहे का नाही? आपण उत्तम बाबा तेवढ्या पात्र, बाप्पा आपण तेवढ्या पात्रते, प्रसाद महाराज, कारभारी महाराज आपण तेवढ्या पात्रतेचे नाही. आणि मुक्तबद्ध चिंतन बघा. बांधलं ज्याला असतंय, ज्याला बंधन असतंय, ते बद्धतेचा संबंध जर बघितला तर महाराज म्हणजे तिथं बंधन नाही, बंधनाची नाही ठावे, आणि मुक्त कास आहे अशी म्हणावे. मग आता बांधलंच नाही तर बांधलं नाही म्हणल्यावर सोडवायचं काम आहे का त्याला? नाही. मग बांधून घेतलं होतं असं समजूत होती. जसं सोपं सांगतो, सप्तपदीच्या अगोदर देव बाप्पा गाठ मारते, मारतेत का नाही? सगळ्याची गाठ मारलेली एकदा आहे का नाही? काहीच्या दोनदा असते कर्मधर्म संयोगानं आहे ना. आणि आता तर भेटतात ना विठाला, ते तो तोडा झाला, त्याला नाही इलाज. पण गाठ मारली दुसऱ्या दिवशी जर एखाद्या बुवाला म्हणलं महाराज भातनाला चला, तर ते म्हणते आता मी मोकळा. म्हणजे कवा बांधला? देवळीया छंद माझे माझे माझे. मग आता जे माझे ते ओळखून माझं म्हणलंय का न ओळखीता संघ येत आपण? जाऊ द्या, इतका लांबचा पसारा कशाला. आता आपण अंगात कपडे घालतो. भाऊसाहेब तुम्ही अंगात कपडे घातले, तुम्ही राग नाही याचं बोललं बोलू का? म्हणजे असं मोकळं खेळतो बरं का मी. चैत्राच्या महिन्यात बायाच्या अंगात वारा आल्यावर कशा खेळत येते तसं मोकळं खेळतो. मला तसं गोंडू गोंडू धरीनं जीव नाही पडत. उगं कीर्तनात काय लक्ष्मी पुढं पिलुंडर बसले माणसं, अरे तू बसला का बसिल तुला हे बी कळा ना. तर हसा ना बी बोलके माणूस असो. कीर्तनात महाराजाला बोलत जावं, फक्त काही बोलत जाऊ नये असं ऐका ना. कीर्तनात आता हे सवाल जवाब आहे, संवाद प्रतिसंवाद, उत्तर. तुम्ही काय प्रश्न विचारणार, तुम्ही काय उत्तर सांगणार, याच्यातून एकमेकाचं आव्हान देवाण घेवाण होणार. चिंतन मंथन झालं की त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष निघणार. चल मग आता आपण अंगात कपडे घातलेत का कपड्यात अंग घातले? कपड्यात अंग घातले. आपण व्यवहारात काय म्हणतो, आम्ही अंगात काय घातले? कपडे. आपण डोक्यात टोपी घालतो का टोपीत डोकं घालतो? टोपीत डोकं घालतो. पण आपण व्यवहारात काय म्हणतो, डोक्यात काय घातली? मग आता बुटात पाय घालावं का पायात बुट घालावं? तसं देवात जग पाहावं का जगात देव पाहावं? पुन्हा एकदा ऐका, दिवस टाकतो पुन्हा फर्स्ट. कारण आता 12 वर्ष झाले मला या धंद्यात. आजकालचा धंदा नाही बरं का. उत्तर सगळे बरोबर आले बरं का. अंगात कपडे आहेत का कपड्यात अंगी, तर म्हणले कपड्यात अंगी. डोक्यात टोपी आहे का टोपीत डोकं आहे, तर म्हणले टोपीत डोकं आहे. पायात बुट आहे का नाही, म्हणले बुटात पाय. तसं जगात देव आहे का देवात जग आहे? पुन्हा एकदा ऐका, जगात काय? महाराज म्हणते जगात देव आहे, देवाच्या ठिकाणी जग नाही, आणि देवाशिवाय जग नाही. मग आता जगातल्या देवाचं चिंतन जर बघितलं तर ह्या जगामध्ये आपल्याला देव दिसतो का जग दिसतं?
जग दिसतं का वस्तू पदार्थ दिसते? वस्तू पदार्थ दिसतेत का फक्त आपलेच आपल्याला दिसते? असं आहे ना ते. मग बाकीचे आपले नाहीत का? आहेत. मग महाराज म्हणते बाबा इथं पाहत असताना सम अनुभव जर आला तर इथं आपलं फरक दिसू नाही. म्हणून म्हणले मी तूपणाची झाली ओळख. आता मी नाही आणि तू नाही, इथं माझे नाही माझ्यापेक्षा वेगळे कुणी नाही, अशी समदृष्टी ज्या दिवशी होईल त्या दिवशी ह्या जगात देव आहे असा निश्चय होईल. मग आता निश्चय होण्याचं साधन काय? निश्चय होण्याचं क्षेत्र काय? आता क्षेत्र म्हणलं की क्षेत्रज्ञ आला. क्षेत्रज्ञ अशी जर व्याख्या तपासायला गेलं, आपण तपासलं पाहिजे की नेमकं आपली व्याख्या काय आहे, आपण किती उंचीचे, आपली स्वतःची उंची काय आहे ना. आता सुदर्शन महाराज पडतात व्हायचे, बरोबर आहे का? हा, किती वर्षापासून वाजतात गुरुजी? 12 वर्ष झाले. बरं, एकतप झालं तुमचं स्वागत बरं का वारकरी संप्रदायाच्या वतीनं. अनंत महाराज मृदंग वाजते, बरोबर आहे का नाही? बाप्पा मृदंग वाजते, बरोबर आहे का नाही? आता उत्तम महाराज गायन करते, प्रसाद महाराज गायन करते, कारभारी महाराज करते, सगळे मालक सुद्धा आहे, सगळे आम्ही चौबदार महाराज फाडाचे चौबदार आहेत आमचे, बरोबर आहे का नाही? आता दत्त प्रभूची भूमिका आहे. नाथ महाराजाच्या घरी दत्त चौपदारी घरीच असेल. मग आता हे चौबदार सामान्य अनुभूती नाही, प्रत्यक्ष दत्त प्रभूचा अवतार. कारण दत्त प्रभूनं नाथ महाराजाच्या दारात चौपदारी केली, म्हणून कीर्तनामध्ये दक्ष अवस्था ज्यांची असते त्यांना दत्त म्हणण्यात, ते दत्त म्हणजे हे चौबदार. आता पुढचा विषय आहे का? कुठंतरी स्वर्ग आहे असं ऐकलंय आम्ही, कुठंतरी स्वर्ग आहे असं ऐकलंय, पण एखाद्यानं पाहिलाय का? बरं, तुमच्यापाशी एखादा माणूस आहे का जो जाऊन आलाय? नाही, भाषा कळाली माझी. स्वर्गाला एखादा माणूस जाऊन आलाय असा कोणी आहे का सांगणारा? नाही. मग स्वर्ग नाही का? आपण पाहिलाय का? मग पाहिला नाही म्हणले आहे का? मोगून नाही बोलायचं, मला वाटलं होतं तसं नाही. ते मग तिकडे चाललं ते वगैरे पलीकडे आली ते वगैरे म्हणलं की समजा ह्यो मोगम आहे, नाही तर मोग आहे. अजून सोपं सांगायचं, वगैरे म्हणलं म्हणजे अजून धोरणाला लागला. मोगमात बोलतो ह्यो, अजून धोरणाला लागला. तसं स्वर्ग पाहिलाय का? नाही का? आहे तर कशामुळे महाराज प्रमाण द्यायला महाराजांच्या. हे आता इथं रामकथा चालली, बरोबर आहे का नाही? त्या रामकथेमध्ये पुरावा आला का नाही? मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे तुमचा विश्वास आमच्यावर नाही तर पुराणाला विचारून ऐकलं पाहिजे. आम्हाला पुराण ऐकावं वाटतंय, आम्ही पुराण ऐकतो का आमची वृत्ती तशी होत नाही. बघा ना, आता रामायण चाललंय समजा, आम्हाला कोणी जर मनुष्य एखादा भेटला तर म्हणतो आमच्या गावात सत्ता चालू आहे. म्हणलं बरोबर, काय चाललंय? मधात काही उपक्रम? रामायण आहे ना. मी म्हणलं तुम्ही मोठ्यात काय करायचे? बाया माणसं ऐकत येत ना. रामायण कुठं माणसं ऐकत असते का? रामायण कोणी ऐकावं? भागवत कोणासाठी? येरी लक्ष्मीला आपण कुठून येत नाही, 7 दिवस गावात का होईना पण ऐकत आहेत म्हणून लावलंय आमच्यासाठी. ऐका नाही. बरं, आता रामायण लावित असते का ऐकित असते? आपण लावितो का ऐकितो? आता अजून सोपं सांगतो, आपण सगळे कास्तकार आहेत. बैल चारला आणि चारून मोगम झाला, आणि मोगम झालेला बैल जर बांधला तर बांधल्यावर बैल पाणी पिल्यावर काय करतो? कोण 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 कोण? बैल बम जागला म्हणजे आता तुमचा बैल असा जागला की चिमटा घातला तर रगत यावं पाहिजे, इतका बम जागलाय, पाणी प्यालाय, मोगम झालाय आणि खुशाल दावणीला बसलाय. बसल्यावर काय करतो? कोण? हा, तसं कीर्तन आम्ही रोज चरतो पण रवतच कवा करतो नाही. कीर्तन चालायला ठेपा नाही हो आम्हाला. ह्या कीर्तनावर त्या कीर्तनाला त्या सगळे महाराज उघडून पेलेत आम्ही, पण रवत काय केलं? आणि मग सुरू होते त्याच काय करेन, याच काय करेन, तो काय करेन. आणि तो कंबर बाजून काय का होईना सांगायला लागलाय ना.
आपल्याला कंबर बांधायचं धाडच आहे का? इथं उभा केलं की आपल्या पोटऱ्या भजन करत्या. इतकं सोपं आहे का? इतकं सोपं नाही ते. परमार्थ सोपा नाही आणि परमार्थ अवघड नाही. कळून करा न कळून करा, सहज कळा. अजून सोपं सांगतो तुम्हाला. वाल्याची नारदाची भेट झाली. मेसेज केला होता का? इंस्टाग्रामला पोस्ट होती, फ्रेंड रिक्वेस्ट दिली होती? नाही नाही, काहीच नव्हतं झालं. सहज भेट झाली. कोणाची? हा, मग आता नारदाची आणि वाल्याची भेट व्हायला नारद इतका पुण्यवान होता का की वाल्याची नारदाची भेट व्हावं? नारद संत होते, सुदर्शन महाराज. संताची भेट सहज होती का पुण्यानं होत असती? संताच्या भेटीत का पुण्य देवाच्या भेटीत? बघा बरं, दोन्ही गोष्टीला प्रमाण आहे. हरिमुखे म्हणा आणि घेता सज्जनांची पुण्यवंत व्हावे, आणि घेता सज्जनांची हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. मग हरी आधी का संत आधी? देव आधी का संत आधी? बरोबर काका? देव आधी का संत आधी? देव आधी. बाकी आपलं काय म्हणणं आहे? काहीतरी येऊ द्या ना, एखादा अर्ज बिनविरोध नका जाऊ द्या. काहीतरी व्हाव द्या. कसं आहे, कढईतले शेंगदाणे हरिले पाहिजे पहा, नाही तर खालचे करपत येतात, वरचे कच्चेच राहतात. संत भेटण्यासाठी देव आधी देव आधी आणि देव कळण्यासाठी संत आधी. संत आधी. पण मग आधी कोण, संत का देव? देवच आधी. कोण? आणि सगळ्यात आधी कोण होता? देव होता. मग देवाची भेट झाल्याशिवाय पुण्य होईल का? नाही. कारण महाराज म्हणते, जोपर्यंत आपल्या अंतकरणा वृत्तीचा संबंध भजनाशी जोडला जाणार नाही, तोपर्यंत आपल्या अंतकरणावरचं जे अनात्म विषयाचं केलेलं चिंतन आहे, ज्याला की मालिन्य म्हणलं गेलं, त्याच्या पुढे बोलायचं त्याला झोप म्हणलं गेलं. आणि त्या झोपीला इथं उच्चारण्यात आलं पाप. हे पाप देवाच्या नामचिंतनाशिवाय जात नाही. म्हणून म्हणले जळतील पापे. म्हणून अगोदर सगुणाची उपासना आहे. म्हणजे देवाचं भजन करीत असताना देव जरी नाही कळाला तर कुठेतरी देव आहे असं समजून देवाचं भजन जर चालू झालं तर त्या भजनाचा संबंध असा होतो, पुण्य फळले बहुत. भाग्य उदयाचा. आता महाराज, वाल्या पुण्य करीत होता का पाप करीत होता? बघा ना,
आपण देवदेव करतो, देवदेव करणाऱ्या मंडळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला ते पापी आहेत का पुण्यवान आहेत? पुण्यवान आहेत. हा, तुम्ही आम्ही कीर्तन करायला लागलो म्हणजे तुम्ही म्हणतात काय बाप दाद्याचं पुण्य आहे तुमच्या, तुम्ही कीर्तनाला उभा राहिला. बरोबर आहे का नाही? हे पुण्याशिवाय होतं का? नाही. इथं संचय, जसं अजून बघा लौकिकातलं सुख आहे, जसं सुख होत असेल तर सुख झालं तर आपण सुख होण्याला पुण्य कारण ठरतो का पाप कारण ठरवितो? पुण्य कारण ठरतो. आणि दुःख होत असेल तर याला दुःख होत असेल तर याला पाप कारण ठरवितो का पुण्य कारण ठरवितो? हा, मग आता लौकिकामध्ये, ह्या लौकिकामध्ये म्हणजे ह्या संसारामध्ये सुख आणि दुःख एवढं दोन सोडून दुसरं काही होतंय का? अजूनही पहा तुम्ही, एक वर्ग सुखी आहे आणि एक वर्ग दुःखी आहे. आता सुख आणि दुःख हे दोन जर सापेक्ष संबंध सोडले तर तिसरा परिणाम संसारात आहे का? नाही. मग संसार दुःखाचा आहे का? बरोबर आहे ना? संसार दुःखाचा आहे का अनंत महाराज? होय होता बाबा, संसार दुःखाचा आहे का? बाप्पा प्रसाद महाराज, संसार कारभारी संत, संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? दादा, दुःख बांधवाडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार उरलेला अर्धा दृष्टांताला पुन्हा जोड देतो. आता जोड देतो स्वर्गातला. स्वर्गामध्ये वस्ती आहे, त्या वस्तीत कोण राहतंय? देव राहतो. स्वर्गात कोणाची वस्ती आहे? देवाची वस्ती आहे. देवाच्या वस्तीमध्ये देवाचे शरीर बघितले तर दिव्य पुंज शरीर आहे. त्याच्या अंगाचा वास येत, त्याला आंघोळ करायचं काम, दिव्य त्याच्या अंगावर असणारे वस्त्र आहेत, दिव्य अलंकार आहेत, ऐरावतासारखे असणारे बसायला वाहन आहेत, तिथं उर्वशी असणाऱ्या अप्सरा नृत्य करायला आहेत, गंधर्व गायन करायला आहेत, अमृत प्राशन करायला आहे, उच्चतम भोग आहेत महाराज, दिव्य असणारे महल आहेत, चांगलं सगळं काही वैभव, उच्च भोगाचं वैभव तिथे आहे. आणि मग त्या स्वर्गाचे जे राजे आहेत ते इंद्र सुद्धा काय करते तर अप्सरा नृत्य करायला, गंधर्व गायन करायला की इंद्र पखवाद वाजवायला बसते. इंद्र काय करते? पखवाद वाजवायला बसते. पण मला सांगा, इंद्र पखवाद वाजित असतील, अप्सरा नृत्य करीत असतील, गंधर्व गायन करीत असते, तर ते गायन करतेत का भजन करतेत? स्वर्गात भजन आहे का? नाही. आणि मग इंद्र जर त्या गायनामध्ये पखवाद वाजित असतील तर इंद्र भजनात पखवाद वाजित आहेत का गायनात पखवाद वाजित आहेत? हा. आणि सुदर्शन महाराज, अनंता महाराज, आपले जेवढे काय मृदंगाचार्य माणसं आहेत हे आजपर्यंत कीर्तनात यानं मृदंग वाजविला, ही मंडळी मृदंग जर कीर्तनात वाजित असतील आणि इंद्र जर गायनात मृदंग वाजित असतील तर इंद्र श्रेष्ठ आहेत का हे श्रेष्ठ आहेत? हे श्रेष्ठ आहेत. हे कळण्याचं सामर्थ्य इथं मृत्यू लोकात आहे. मग संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? हा, तुम्ही सगळे अनुभवाचे माणसं आहेत, बाप माणसं आहेत आमच्यासाठी. म्हणून तुम्हाला विचारतो की संसारात खस्ता खाल्लेला आहे तुम्ही, पोटाला उपरणं बांधून पिळा पडूस तर काम केलेलं आहे, तेव्हा आम्हाला असे ढोळे कपडे घालून हिंडता यार. इतकं सोपं आहे का ते? नाही. मग संसारात सुख आहे का संसारात दुःख आहे? तर म्हणले संसारात दुःखही नाही आणि संसारात सुखही नाही. संसारातलं दुःख कशामुळे आहे? तर आशा सुखाची आहे. आणि संसारात दुःख कशामुळे? तर आशा सुखाची ठेवली. आणि सुखाची आशा करीत असताना साधनं सगळे दुःखाचे हाताळले. आणि सुखाची आशा करीत असताना साधनं दुःखाच्या हाताळल्यामुळं झालेला परिणाम हा एकतर्फी झाला नाही, तो मिश्र झाला. कारण संसारात परिणाम एक बाजू देत नाही, कारण सापेक्ष भाव संबंध असल्यामुळं संसारातला परिणाम सुद्धा मिश्र आहे. जसं सुख आहे, सुख आता बघा, श्रीमंत माणसं येतं, श्रीमंत माणसं श्रीमंत कोणामुळे? गरीबामुळे. गरीब नसते तर येणं एकूण एका संग टाकरा खेळल्या असत्या का? नाही. बघा ना तुम्ही, यायचं वजन, यायचं व्हॅल्यू, यायचं डिमांड, यायची डेअरिंग कोणामुळे? गरीब. श्रीमंत जर असे छाती काढून चलत असते तर कोणावर रोख टाकी देत? हा. मग गरीब नसते तर येणं एकूण एका संग टाकऱ्या खेळल्या असत्या का हाल्यासारख्या? नाही ना, नाही ना. बरं, गोरे माणसं जर चालले मार्केटमध्ये तर गोरे माणसं कलर करपाते, कपड्याची कॉलर गिलर असे टेक चालते. गोऱ्या माणसाचा व्हॅल्यू कोणामुळे?
काळ्या रंगाची माणसं नसते तर गोऱ्या माणसाने का होदाडा असतं का एकूण एकाला कोणी कोणाला पाहिलं असतं आहे का नाही. तसं हे सापेक्ष भाव आहे ना. गरीब आहे म्हणून श्रीमंत आहे, हा आता काळा आहे म्हणून गोरा आहे, लहान आहे म्हणून मोठा आहे. तसं सुख आहे म्हणून दुःख आहे. आणि सिद्धांत सांगतो तुम्हाला, जीव आहे म्हणून देव आहे. याचा सिद्धांत काय? जीव आहे म्हणून देव आहे. मग देवाचा संबंध जर लागत असेल, देवाचा देवपणा जर सिद्ध होत असेल, तर देवाचा देवपणा सिद्ध करण्याची जागा कोणती? तर मृत्यू लोक. त्या मृत्यू लोकाला म्हणलं गेलं संसार. मग संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? हा तरी सुद्धा प्रमाण म्हणलं, संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. मग आता संसारात दुःख आहे, पण संसारात जे विषय तुम्ही मी हाताळलो, हे विषय जर ओळखून हाताळले तर ते विषय तुमच्या माझ्यावर परिणाम करीत नाहीत. का महाराज? साधक संतांनी प्रपंच केला, साधक संतांनी संसार केला, पण त्यांचा संसार त्यांचा प्रपंचच परमार्थ झाला नाही. तर सावता बाबाचं जीवन चरित्र पाहून घ्या. विठ्ठल चोखोबा महाराजांना कनिष्ठ दर्जाचं काम केलं. मेलेले ढोर वडीत होते, पण ते मेलेले ढोर सुद्धा इथं परमार्थ झाला. जनाबाई महाराजांना गौऱ्या थापल्या, त्या गौऱ्या सुद्धा परमार्थ झाल्या. नाही महाराज, परमात्म्यानं त्यांच्या घरी झाडलोट केली, झाडलोट केलेला केर उचलला, हे सुद्धा परमार्थ झाला. त्याच्या पुढे सांगू, जनाबाईच्या डोक्यातल्या वा परमात्मानं काढल्या, त्या वा सुद्धा परमार्थ झाला. त्याच्या पुढे सांगू, सज्जन कसा संग मास विकलं, तो मास सुद्धा परमार्थ झाला. विठ्ठला म्हणून आपल्या दृष्टीत भेद आहे, वास्तविक लौकिकात भेद नाही. वास्तविक लौकिकात भेद नाही, वास्तविक सुखही नाही, वास्तविक दुःखही नाही. मग आता गुण आणि अवगुणाचा संबंध असाच सापेक्ष भाव नाही. आपण गुणी माणसाला किंमत देतो. जसं आता मी कीर्तन करीत असं, बरेच जण म्हणतील बाबा नाही काय पोरगा निवडा बाबा, काल आमच्या पोरीनं कीर्तन केलं, तुम्ही बरं धरलं बाबा, काल लेखन आज बाप, मस्त सिक्वेन्स लावला आमचा, आहे का नाही? हा काय म्हणजे बरोबर कार्यक्रम लावून द्याला, नाही तर आधी आमचं मग त्याचं म्हणजे उलट सुलट झालं असतं, आहे का नाही? आता आमच्या पोरीनं काल कीर्तन केलं, आम्ही काय म्हणणार, काय पोरगी निवडली आमच्यामध्ये, एवढ्या लहान वयात किती सुंदर कीर्तन केलं तिनं. काल केलं ना, तुम्ही ऐकलं असं ना सगळ्यांना कीर्तन. तिच्या वयाच्या मानानं, तिच्या अभ्यासाच्या मानानं, तिच्या त्या पारमार्थिक वयाच्या उंचीच्या हिशोबानं तिनं कीर्तन असणार अप्रतिम केलं. अभंग सुद्धा घेतला. धन्य मी मानी ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग आता हा जो हिशोब आहे, इथं गुणाला किंमत कोणामुळे? आता आम्हाला जर समजा तुम्ही किंमत देत असता, नाही ना बाबा बरं झालं तुम्ही या नादाला लागले, महाराज झाले, कीर्तन करायले, नाही तर इकडं असते तर गावले असते, आहे का नाही? मग आम्ही चांगले कोणामुळे? असं समजून घ्या तुम्ही. देवाला किंमत कोणामुळे आली? राक्षसामुळे किंमत आली. देव चांगले कोणामुळे वाटायले? राक्षसामुळे वाटायले. गुणाचा आणि अवगुणाचा संबंध जर बघितला तर चांगल्या गुणाचे माणसं अवगुणी माणसामुळे चांगले वाटते, आहे का नाही? आणि अवगुणी माणसंच नसले तर गुणावाले माणसं का टकारा घेते का कोणा एकूण आहे ना? पारमार्थिक माणसाला किंमत कशामुळे? सगळ्याला परमार्थ जमत, आणि सगळ्याला जर भजन जमलं तर मग एकूण एकाची किंमत राहील का? आहे. आणि परमार्थात कोणी कोणाची किंमत कमी करीत असतं का? नाही. परमार्थ अधिकार आणि अधिकाराचा विषय नाही, कारण परमार्थात महाराज म्हणते तिथं सगळ्याला सम अधिकार आहे. इथं सम अधिकार आहे, आणि असा सम अधिकार जे क्षेत्र आहे ते क्षेत्र फक्त एक धर्म मंडळ आहे, त्याचं नाव कीर्तन. कारण कीर्तनामध्ये कोणी लहान नाही आणि कीर्तनामध्ये कोणी मोठं नाही. कीर्तनात जर कोणी लहान मोठं वाटत असेल तर समजा ते कीर्तन नाही. विठ्ठल म्हणून वंदा विषय जो आहे, ज्यानं वंदन केलं, ज्याच्या ठिकाणी आपण नम्र होतो, महाराज म्हणते नम्र झाला होता, आणि त्याने कोंडिले अनंता. अनंता म्हणजे ह्या जगताचा संबंध जर बघितला तर ह्या जगतामध्ये जो परमात्मा आहे त्याला प्रमाण दिलं महाराजांना. विठ्ठल जळीस तळी ठाव नाही, आज मी या दृष्टीने विठ्ठल म्हणता हरले पाप. मग आता महाराज विठ्ठल 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 असं जर भजन झालं तर पाप हारल्या जातं, पुन्हा मूळ दृष्टांतावर येतो, नाही तर हलगट बंगाळल्यासारखं हिरवटाच्या नादी लागत. तसं मी बाजूला निघून जाईल. वाल्याची नारदाची भेट झाली तर नारद कधी भजन करीत होते का? आपलं वाहल्या कधी भजन करीत होता का, असा प्रश्न आहे. सांगितलं वाहल्या भजन करीत नव्हता. मग वाहल्या भजन करीत नव्हता तर मग आपलं प्रमाण खोटं सांगता येईल का? पुण्य फळले, मग भजनाशिवाय पुण्य होत नाही. परमात्म्याच्या नामा एवढं पुण्य दुसरं कशात नाही. आणि वाहल्या भजन करीत नव्हता तर वाहल्यानं असं काय पुण्य केलं होतं की त्या पुण्यानं संताची भेट झाली? कारण भजनाशिवाय संताची भेट होत
नाही. आणि वाहल्याचा विषय जर बघितला तर तो अगदी कनिष्ठ दर्जाचा होता. वाटमारी करणे, उदारनिर्वाह करणे हा त्याचा धंदा होता. आणि मग त्या धंद्यामध्ये तो असणारा नित्यक्रमानं वाटमारी करायचा. मारीत असताना सुद्धा श्रेष्ठ श्रेष्ठ तत्वज्ञानी ब्राह्मण मारले असं रामायणामध्ये वर्णन येतं. किती रांजण भरले, किती खडे टाकले, तुमच्या पाठ येते काय सांगत बसायचं काम नाही, आहे का नाही? चला मग आता कारण त्याच्यावरही पुन्हा खंडन मंडन होते. कारण वास करायचं देव करायचं मिटलं नाही तर आपलं का सुटलं मिटलं. कारण वडिलांची रीत येत वडील जे जे मग ते मागावा घेत. चला माझा विषय असा, महाराज वाल्यानं भजन केलं होतं का? उत्तर सांगितलं नाही केलं. मग वाल्यानं भजन केलं नाही तर नारदाची भेट कशी झाली? भेट तर सहज झाली. नारदानं काही एकमेकाचा निरोप होता का? नाही. आता नारद वाल्याच्या परिचयाचे होते का? नाही. नारदाचा आणि वाल्याचा कधी अर्थार्थी संबंध होता का? नाही. नारद सहज आले आणि वाल्यानं अडवलं आणि अडवल्याच्या नंतर भेट झाली. पण प्रश्नाचं उत्तर असं आहे, सहज संताची भेट होती पण त्याच्याकरता पुण्य लागतं. मग वाल्या भजन करीत होता का असा प्रश्न आहे. नाही. मग वाल्या भजन करीत नव्हता तर वाल्याची नारदाची भेट कशी झाली? हो मग ते रामायणामध्ये म्हणते खरी मेघ ही मेघ खोटी आहे का? ही मेघ निघाली की मग म्हणायचं चला पुढे. कारण थांबू नका. थांबताना संपताना व्यवहारात आपण म्हणतो जो थांबला तो संपला. तसं परमार्थात सुद्धा थांबायचं नाही. याला सांगितलं अखंड चिंतन. हा इथं थांबायचं नाही. थांबले की पुन्हा मालिन्य येणार, थांबले की पुन्हा वृत्ती प्रवृत्त होणार, आणि थांबले की परत प्रापंचिक आसक्ती वाढणार, थांबले की परत आत्यंतिक दुःखाची बाधा होणार, थांबले की परत सुखाचा शोध होणार, आणि थांबले की परत दुःखाचा अंगीकार होणार, आणि पुन्हा तेच प्रमाणे येणार. संसार दुःख मूळ. अरे बाबा कौरुक झाले ना 52 वर्ष. 52 वर्षापासून कीर्तनात तेच सांगितलं, संसार दुःख मूळ. तुला दुसरं काही गवसलत नाही का? 60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले कीर्तनकार तेच सांगायले, संसार दुःख. अरे दुःखाच्या पुढे संसारात काही नाहीच का? जाऊ द्या, आता सोपं सांगतो. आता तुम्ही सगळे पितृतुल्य मंडळी, तुम्हाला संसारात नुसतं दुःखच वाट्याला आलंय का? कवा मग सुख बी झालंय? झालंय ना सुख. पण झालेलं सुख टिकलंय का दादा? नाही. आणि झालेलं दुःख टिकलंय का? नाही. मग इथं काही टिकत आहे का? नाही टिकत. इथं जे काही टिकत नाही, इथं जे सातत्यानं परिणाम बदलू नये. कारण या संसाराचं स्वरूपच बदलणार आहे. हा संसार सारखा सरकतो, हा संसार सारखा बदलतो. इथं सगळं बदलत आलंय. तुमच्या माझ्या देखत देखत बदललंय. आजा गेला आपल्या देखत देखत हे सगळं बदललं. याला आपण साक्षी नाहीत का? आपल्या देखत. बरं ते जाऊ द्या, आपण बदललं नाहीत का? मग आता हे बदललं याला आपण साक्षी नाहीत का? मग आता जे बदलत याला आपण साक्षी आहेत म्हणलो, पण तरी सुद्धा आपण बदलण्यावर विश्वास ठेवतो का जो साक्षी आहे त्याच्यावर विश्वास आहे? बघा विषय बघा कसा आहे. बालपणे गेले, तरुण्यपणी आणि वृद्धपणी प्रवतली. मग आता बालपणा गेला, साक्षी तारुण्यपणात नाहीत का? तारुण्यपणा चाललाय, साक्षी वृद्धपणात नाहीत का? आणि वृद्धपणा सुद्धा चाललाय, पण याला साक्षी तुम्ही नाहीत का? मग तुम्हाला जाणारा वाटतो का राहणारा वाटतो? मग आपण जाणार आहेत का राहणार आहेत? राहणार आहेत का इथलचेच आहेत? असं कळायला पाहिजे का नाही? आपल्याला आपण बदलणारे वाटतो का जाणणारे वाटतो? आपण आपल्याला करते वाटतो का भोगते वाटतो?
आपण करते भोगते का आपण जाणते? आपण जाणणारे आहेत का करणारे आहेत? आपण भोगणारे आहेत का करणारे आहेत? मग भोग वाट्याला आले ते भोगल्याशिवाय संपणार नाहीत, कारण इथं आलेले भोग भोगल्याशिवाय संपत नाहीत. आणि हे भोग जर भोगायचे असतील तर भोगणारा कोण असं जाणणाऱ्याला कळत असतं. मग जाणणारानं जाणता मी असं करून घेतलं तर भोगल्याचा परिणाम जाणत्यावर होत नसतो. मग आता महाराज म्हणते केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले. मग आता कर्म ज्यानं केले, मग कर्म करायचं म्हणावं तर आपण कर्म प्रधान आहे. आता श्रीमद भागवत गीता सांगते आपण कर्म केलं पाहिजे, आपण कर्म प्रधान आहे. कारण आता ही भोग भूमी आहे आणि भोग सुद्धा भोगले पाहिजे, कारण भोगल्याशिवाय संपत. आता मला कोणावर वास्तविक टीका नाही करायची, पण बरेच जण म्हणतात आम्ही मौन करतो. काय करतो? केलं पाहिजे मौन, पण मौन केल्यावर फेसबुक बंद केलं पाहिजे. मौन धरल्यावर व्हॉट्सअप बंद केलं पाहिजे. आमचं फेसबुक भक्कम चॅटिंग चालू असते, इन्स्टाला पोस्ट आहेत, आमच्या व्हॉट्सअपला पोस्ट आहेत, मोबाईलवर मेसेज चालू आहेत. आणि धरलंय काय? तोंड बंद आहे पण मन ठेपा खात आहे का? ते तर घाटकात तिथं आहे, तर घाटकात तिथं आहे. म्हशीकडे गेलं की कुत्र्याकडे जात आहे, कुत्र्याकडून आलं की बैलाकडे जात आहे. आणि धरलंय काय? तसं वास्तविक कोणावर आक्षेपार्थ बोलणं नाही, कोणाचं अंतकरण दुखी नाही, ह्या हेतून नाही. पण माऊलीचा सिद्धांत जर बघितला तर माऊलीनं त्याला सुद्धा प्रमाण सांगितलं. ज्ञानदेव मौन, ज्ञानदेव मौन महाराज म्हणते ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी आणि धरवणी श्री हरी. मग आता मौन झाल्याच्या नंतर अंतकरणातून अवस्था ती तयार झाली पाहिजे. आता मौन होत असताना नेमकं मौन व्हायचंय कशावर? आता मौन धरतो आपण, पण नेमकं मौन करायचं कशावर? बरं बाप्पा, त्याला सुद्धा प्रमाण दिलं महाराजांनी. उत्तम बाबा, प्रसाद महाराज, संत, त्या गोष्टी प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. कारण इथं बाजारात माल मागायचा म्हणजे आपला माल आहे का अनंत महाराज येऊ? नाही नाही, याला प्रमाणाशिवाय येऊ माल विकायचा नाही. नाही नाही तर मग आमचं जे येते तुमचं आहे, मग सांगून फायदा काय? कवा सासू सुना त्या गोष्टी कीर्तन लय द्वारात झालं विठ्ठल. आता सगळ्याला माहिती आहे सासू कशी असते, सून कशी असते. आताच्या काळात सासरवास राहिला नाही, ते राहिलंच नाही ना. आता ते राहिलं का काही? आता ज्या सुना होत्या त्या सासा झाल्या, आणि ज्या आता सुना होत्या त्या सासा होतच असत्यात. सुना झालेल्या सासा, कारण मालिका आहे टीव्हीत, कधी सास बी बहू ही आहे का नाही? चला मग आता इथं जाऊ द्या, माझा विषय ते नाही. मौन नेमकं व्हायचं कसं? महाराज म्हणत असते संत घरी आले, तुका म्हणे आले तोची दिवाळी. षडोपचार झाला, पाद्यपूजा झाली, त्यांचा असणारा षडोपचार केला, हार घातला, बसविलं गादीवर. पलंगावर बसल्यावर संताकडे बसल्याच्या नंतर असं विचारावं का बाबा बोरला पाणी कावा लागलं? आमचा तरी मी उद्धार
समर्पक बोलले महाराज. कारण महाराज म्हणते काही मी उद्धार, पण असं मानण्याची वृत्ती तयार झाली पाहिजे. एकदम समर्पक प्रमाणे, पण असं मनावर वाटतंय का आपल्याला? ऐका ना बरं, असं सांगणारे तरी पटत आहेत का आपल्याला? जड जीव चैतन्य मायान ब्रह्म याच्या पुढे चलतच नाही. त्याच्या पुढे आहे काय? याच्या पुढे आहे काय? ऐकता काय? मेलेल्या राजाच्या गोष्टी तर गोंधळी सांगायला कीर्तन कशाला? विठ्ठल विठ्ठल. त्याच्यापेक्षा गोंधळ ठेवा. काकासाहेबांची कथा ऐका, हरिश्चंद्राची कथा ऐका, ऐकू नका असं नाही, पण कथा ऐका तर कथा ऐकून व्यथा गेल्या पाहिजे. कथा कशासाठी ऐकायच्या? महाराज म्हणते तुमची व्यथा जर घालायची असेल तर कथा ऐका, निश्चय जर करायचा असेल तर कथा ऐका. पण कथा ऐकल्याच्या नंतर महाराजाचं सांगणं आहे पुन्हा हे सगळं गुंडाळून बाजूला ठेवा. का तर निश्चय झाल्याच्या नंतर पुन्हा याचं काम नाही, याचं काम नाही. कारण महाराज म्हणते तर इथं एकदा निश्चय पक्का झाला की हे सगळे जे काही 6 शास्त्र 18 पुराण ह्या ज्या काही चौकशा आपण केलेल्या आहेत या फक्त निश्चयावर येण्याकरता होत्या. याला परमार्थ नाही म्हणायचं. कीर्तन करतो म्हणजे परमार्थ आहे का? नाही. मला आता तारका भक्कम आहे ठ्यापा नाही म्हणजे परमार्थ आहे का? फक्त खिसे भरणं चालले. मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. कीर्तन करतो म्हणजे परमार्थ आहे का? नाही. पोथी वाचतो म्हणजे परमार्थ आहे का? नाही. हा परमार्थाच्या रुच्या माहिती आहेत किंवा वेद वेदांतराचा अभ्यास करतो म्हणजे परमार्थ आहे का? नाही महाराज. निश्चय अजून तपासला नाही, कसोटीला लागलं पाहिजे. महाराज म्हणजे गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, आणि मग त्याला विचारा बाबा मी कोण आहे? ते जर म्हणले तुम्ही फलाने राहावे तर त्या दिवशी सोडून द्यावा त्याला. कारण त्याची तर माती झाली ती तुमची बी करायच लागलाय काय? कारण ते तुम्हाला जर राव म्हणत असेल तर समजा हे लोंडा घोळीतोय, लंपट आहे, विठ्ठला विठ्ठला अर्थ नाही त्याच्यात काही. कारण महाराज म्हणते बुवा इथं जोपर्यंत निश्चय होत नाही की बुवा तत्वमासी अयम ब्रह्म हा सिद्धांत लक्षात येत नाही आणि तो श्री गुरुच्या संगतीत बसल्यानंतर या सगळ्या लौकिकाचा निराश करीत नाही, जोपर्यंत याचा निराश होत नाही तोपर्यंत ही वृत्ती तयार होत नाही. काही मी उद्धार म्हणून म्हणले नाम पाठ मौन, नाम पाठ मौन. मग मौन व्हायचंय कशावर? प्रपंचावर मौन व्हायचंय. मग आता प्रपंचावर मौन आहेत का कथा प्रपंचाच्या चालल्या? पहा ना तुम्ही, एक लोटा जलन सारी समस्या का हाल. महादेव सगळे वलेच झाले. ऐका का महादेव कोळले कुठं? काय म्हणले बाबानं सांगितलं? एक लोटा जलन सारी समस्या का. अरे बाबा, रावणानं त्या 10 वेळेस शिरक पण कापून टाकले, त्या रावणाची लंका टिकली नाही. तुम्ही तांब्याभर दूध टाकायला तर संसार वाढवायच्या मागण्या करायला. विठ्ठल विठ्ठल. रावणा एवढा निष्काम भक्त भगवान शंकराचे कोणी होते का? नाही. रावणा एवढी भगवान शंकराची आराधना भक्ती करणारा दुसरा कोणी साधक होता का? नाही. रावण महाराज रावणाला एकेरी रावण्या म्हणी जाऊ नाही, कारण आपण तेवढ्या पात्रतेचे, कारण ते श्रेष्ठ कुळातले होते, दशग्रंथी होते आणि त्यांचा अभ्यास एवढा होता की हे वेदांत जो आता तुकडे तुकडे करून सूक्ष्म भागात आलाय हे सगळे उपकार कोणाचे? तर ते रावण शास्त्रीचे. म्हणजे रावण सामान्य नव्हते हे लक्षात घ्या. हा, कारण रावण आपल्याला कळाले नाही म्हणून आपण अजून रावणच आहेत. विठ्ठल विठ्ठल. अजून त्याच्या पुढे जाऊन सांगू का? रावणाकडे व्यक्ती म्हणून पाहू नका, रावण ही वृत्ती आहे. अजून त्याचा तपशील सांगू का? कसा बघा, 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, किती झाले? 10 इंद्रियांमध्ये प्रधान एक मन आहे, किती झाले? 11. आता बघा, रावण एक आहे, रावणाला तोंड किती? आता कोणत्याही इंद्रियाला जर कार्य करायचं असेल तर हे इंद्रिय कार्य करण्यासाठी स्वतंत्र आहेत का? नाही. सुदर्शन महाराज जर पक्वाद वाजवत असतील तर पक्वाद वाजवण्यासाठी हात स्वतंत्र आहेत का? नाही. आणि हे दिसते हे हात आहेत का? असं आपल्याला दिसते हे इंद्रिय आहेत का? जरा जड झालं का? मोकळं करतो हो ना. तुम्ही मला तसं सांगा ना, कारण मोकळं व्हायचं बी औषधी आपल्याजवळ. सगळे औषध ठेवावं लागतं. बाजारात दुकान मांडल्यावर सगळा माल ठेवावा लागतो. कोणतं गिऱ्हाईक केव्हा येईल त्याचा काही नियम आहे का? नाही ना. ऐका, आता हे हात दिसतोय, बरोबर आहे का नाही? हात दिसतोय, या हाताला हात जर म्हणाव तर मग येता याच्याहून समजा कोणाच्या कर्मधर्म माझ्या अंगावून गेलं होतं एकदा वारं, पण ते नीट झालो मी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं. या हाताहून जर वारं गेलं तर हे हात काम करतो का? मग हे हात दिसत नाही का? दिसणारा हात काम करतो का? मग हे हात आहे का? याच्यातला हात घ्या.
कारण याच्यात सूक्ष्म इंद्रिय आहे, या देहामध्ये पुन्हा एक सूक्ष्म देह आहे आणि या इंद्रियामध्ये एक सूक्ष्म इंद्रिय आहे आणि या सूक्ष्म इंद्रियापेक्षा सूक्ष्म मन आहे आणि त्या मनापेक्षा सूक्ष्म तुमचं माझं स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप आहे. असा संबंध आहे त्याचा. कारण सूक्ष्मातलं सूक्ष्म मन आहे, सूक्ष्मापेक्षा आणखीन मोठे कोण आहेत? इंद्रिय. आणि इंद्रियाचा संबंध जर बघितला तर ह्या इंद्रियाला व्यवहार जर करायचा असेल तर ऐकावं कोणाचं लागतं? मनाचं ऐकावं लागतं. मनानं सांगितल्याशिवाय कोणतं इंद्रिय कार्य करीत नाही. मग आता एक मन आहे आणि एक मन किती इंद्रियाला कार्य करायला होतं? 10 इंद्रियाला. बरं का, एक मन आहे आणि किती इंद्रियाला कार्य करायला होतं? 10 इंद्रियाला. म्हणजे एका मनाला किती तोंड आहेत? एका मनाला किती तोंड आहेत? 10 तोंड आहेत. बरोबर आहे का नाही? एका मनाला किती तोंड आहेत? 10 तोंड आहेत. आणि मग हे मन सातत्यानं रात्रंदिवस शोध कशाचा घेत आहे? तर म्हणजे सुखाचा. आणि या इंद्रियाला दान पिताय कशाच्या मागं? तर विषयाच्या मागं. का तर त्याला वाटतंय विषयात सुख आहे, म्हणून हे मन सारखं ह्या 10 तोंडाने व्यवहार करतंय. मग ज्याला 10 तोंड आहेत ते कोण आहे? मग रावण लंकेत आहेत का आपणच आहेत? असं आहे ना की याच्यासाठी रामायण आहे का माय बाप? याच्यासाठी रामायण आहे. रामायण काय सामान्य गोष्ट नाही. रामायणासारखा मर्म नाही दुसरीकडे कशात. रामायण ऐकायचं, वाचक सूचक असतील, सुंदर विना लावलेला असेल, ओवी वाचल्या जाते, अर्थ सांगितला जातो, तो आपल्या गळी उतरला जातो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जसं अजून सोपा मुद्दा सांगतो. रावणाला 80,000 धर्मपत्न्या म्हणजे बायका होत्या, पण एक पट्टराणी होती, तिचं नाव तिचं नाव तिचं नाव तिचं नाव हा हा मंडो मंडो. पुन्हा अजून एखाद बार तिचं नाव हा मंडोदरी. बघा बरं महाराज, आपला पहिलाच परिचय रागनाकडे येऊ दे बोला. कारण आज आपण पहिल्यांदाच भेटलो, एखादा भेटलो असतो पण मी तुमच्यासारखे कपडे घालतो कीर्तन झाल्यावर. म्हणजे तुम्ही मला पाहिला असं या वारात परतुलाच राहतो मी, पण असे तुमच्यासारखेच कपडे घालतो, फक्त कीर्तनापुरतच हे घालते. कारण देवबाप्पा पूजा करताना सवळ घालते. विठ्ठल ऐका मुद्दा कसा. रावणाच्या पट्टराणीचं नाव होतं मंद उदरी. तिचं नाव काय होतं? मंद उदरी म्हणजे नाजूक शरीराची स्त्री. उदर म्हणजे शरीर, उदर म्हणजे कंबर, कंबरात नाजूक असलेली स्त्री, तिचं नाव मंद उदरी. आणि ती मंद उदरी रावणाची पट्टराणी होती, पण तिचा अपभ्रंश झाला, तिला मंडोधरी केलं. ती मंडोधरी नाही, ती मंद उदरी आहे. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात अर्थ लोपले नाश केला विषय लोभी म्हणे. म्हणून मग सांगितलं झाडू संताचे आडराणी भरले. मग आता संताच्या संगतीशिवाय पर्याय नाही, संताकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. तसं संत आपल्याकडे यावा का आपण संताकडे जावा? झालं, कीर्तनच झालं आपलं, काय नाही राहिलं. आता किती सांगितलं तर काय असते त्याला. महाराज म्हणले ना थोडे आहे. आता बाईनं ताक केलं तर भगून भर ताक निघत आणि डेरा भरलो निघत, असं असतं का? नाही ना. मग उगाच कौरुक बी कीर्तन बाधाचं सुबवाळ्यावणी बुळीत बसावं का थोडा थोडा सांगून सोडून द्यावं. काय ना, माणसं आंबट झाले, दिवभर रामायण ऐकले भानगडी असं ना. आता पंक्तीवाले यजमान भर कटाळे काम पंक्तीचं तोंडजोड लावून पण ते बसले का नाही बिचारे आपल्याला बसा म्हणे. कारण आमच्या पक्षात आधीच माणसं कमी आहेत. विठाला तुम्ही मला ध्यानात ठेवा म्हणून बरं का, कारण मी पुन्हा येईन. पण सप्ताह झाला तर मी मागा खाली म्हणलो बाबा तुम्ही टाळा आणायला लावले, पण पुढच्या वर्षी सप्ताह, कारण हे सप्ताह आता बंद नाही पडला पाहिजे बरं का. मला आता पुन्हा एक विनंती करतो, तुम्हाला नाही, ह्या माता भगिनीला विनंती करतो, कारण हे काम तुमचं नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्या घरावर गुढ्या लावल्या नसत्या त्या सकाळी उठल्या उठल्या गुढ्या लावा. आता त्या गुढीमध्ये काही अडचणी आहेत, कोणाला गुढीमध्ये गुढ्या आहेत, ज्याला गुढी वाटत असेल त्यानं निशाण लावा, आहे का नाही. गुढी ज्याला उभारू वाटत नसेल त्यानं निशाण लावा भागवत. कारण आपल्या गावात देव येणार आहेत, आपल्या हनुमंतरायाच्या मंदिराचा कळस होणार आहे, हर्ष उल्हासाचं प्रतीक आहे. आणि ज्यावेळेस उल्हास असतो, ज्यावेळेस हर्ष असतो, त्यावेळेस वारकरी संप्रदाय गुढी उभा करतो. टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटती चालावी पंढरीची. म्हणून उद्यापासून सगळ्या आपल्या वाहेगावकर ग्रामस्थाला, माता भगिनीला, सगळ्याला असल्या वापरापासून हात जोडून लागून पाया विनवितो. काय करा तर आपापल्या घरावर गुढ्या उभा करा. ज्यांना गुढीबद्दल काही शंका असेल त्यांना भगवान निशाण लावा आणि आपल्या भगवान शिवशंकराच्या प्राण प्रतिष्ठाता हनुमंतरायाच्या कलशरवणाचं स्वागत करा. विठ्ठला विठ्ठला. मग मुद्दा असा महाराज, वाल्याची नारदाची भेट कशी झाली एवढा मुद्दा काढायचा, म्हणजे ते खांडूक फुटून जातं, नाही तर तिथे इतक्यातच राहतं, आहे का नाही. बघा कसा विषय.
ते मधातच सांगता सांगता सुटलं. देवाला पाणी घालायला जाताना तांब्या नेतो आपण, तांब्या. मग देवाला पाणी घालायला जाताना तांब्या असा धरावा का असा धरावा? असा धरावा. मग सकाळी पहा ना आता तुम्ही, पहाट पाणी घालायला माणसं आल्यावर तांब्या असा धरून येते का असा धरते? नाही नाही असं काही काही गोष्टी आता ह्या सांगायच्या नसत्यात, पण आता येतो कळवाळा. ऐका ना, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, देवाला पाणी घालायला जाताना तांब्या असा धरीत असते. तांब्या खालून हातावर वर घ्यायचा असा, त्याला कलश म्हणायचं, तांब्या म्हणायचं. हा, ते कलश भगवान शंकराच्या, भगवान हनुमंतरायाच्या असणाऱ्या चरणारविंदावर किंवा त्यांच्या मस्तकावर अर्पण करायचं. आपण तांब्या हातावर धरतो का हातात धरतो? मग उद्यापासून जे हातात धरीत असते ते हातावर धरा, कारण तांब्या धरायची बी पद्धत आहे. कारण ते पाणी तिथं नसतंय, आहे का नाही? ते पाणी फक्त देवाच्या मस्तकावर असतंय, त्याला कलश म्हणलं जातं. ते पाणी पवित्र असतं, म्हणून त्या पद्धती आहेत महाराज. आपल्याला कोणाचा आक्षेपार्थ करा, कारण भक्तीनं संसार वाढत असतो का संपत असतो? मग आपण भक्ती संसार वाढवायला करायलो का संपवायला करायलो हे कळालं तर भक्तीचं वर्म लक्षात येईल. संसार वाढविण्यासाठी भक्ती नाही, संसार संपविण्यासाठी भक्ती आहे. म्हणून महाराज म्हणते सोडीला संसार माया तयावरी धावे चाले सुख दुःख साहे. हा, मग ज्याच्या मागे चालतो त्यानं संसार सोडलाय. संसार सोडलाय म्हणजे काय केलं? इथं सोडायसारखं काही आहे का? इथं सोडायसारखं काही आहे का? ओळख झाली, सोडला. जसं सोपं सोपा विषय विचारतात महाराज. आमच्या महाराजाची भाषा आहे, बापूराव महाराजाची, आमच्या परतूरकरांची. ते म्हणते पोरं, तुम्ही लग्न केलं तर तुमची बायको तुमची ओळखीची होती का पसंत केली? पसंत केली. मग बायको ओळखून करी दावा का पसंत म्हणून करी दावा? हा, ओळखून करी दावा. मग आता आपण ओळखून पसंत केल्या का पसंत करून ओळखल्या? नाही, व्यवहार आहे नाही, याला काय लय डोकं लावायचं काम नाही ना. धर्मपत्नी म्हणजे बायको ही ओळखून करी दावात का पसंत म्हणून करी दावात? आता तुम्ही जुने माणसं आहेत, आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत वयानं, अनुभवानं, सगळ्या गोष्टीनं. जुन्या काळातले माणसं ज्यावेळेस मुलगी बघायला जायचे त्यावेळेस तिला पसंत करीत होते का ओळखीत होते? हा, ओळखीत होते. कशी ओळख करायची? ताट घ्यायचं, तामण म्हणजे ताट घ्यायचं, त्याच्यात हळदी कुंकाचं पाणी करायचं, आणि हळदी कुंकाचं पाणी केल्यावर ती जी माय माऊली दरवाज्यातून बाहेर यायची त्या दरवाज्यात ते ताट ठेवायचं, आणि त्या ताटात तिनं दोन्ही पाय ठेवायचे. दोन्ही पाय ठेवल्याच्या नंतर कर्त्या पुरुषाचं दर्शन घ्यायला ती पुढे चालली की घराचा घरमालक मागं बसल्या बसल्या तिच्या पावलाचे ठसे पाहायचा, आणि तिच्या पावलाचे ठसे ओळखल्यावर तिला ओळखायचा, आणि ओळखून ती लक्ष्मी वारायचा. ही पद्धत होती जुन्या लोकांची, पसंत करायची, ओळखायची. कारण पावलाच्या ठशा ओळखल्या जात होतं, चेहऱ्यावर पाहून ओळख नव्हती किंवा चेहऱ्यावर पाहून पसंती नव्हती. महाराज म्हणते तिला एकदा ओळखलं की आपला प्रपंच असणारा मोकळा झाला. कारण तिला जर नाही ओळखलं की मग कोंडू कोंडू धरी ना. हो, हा, मग कारण महाराज सगळा विषय असा असतो. आता समजा आमच्या गावातला विषय सांगतो तुम्हाला. जर समजा आमच्या गावात सप्ताह सुरू झाला आणि पट्टीवाले जर माझ्याकडे आले, मी म्हणत असतो हो बाबा काही घोर नाही, पट्टी देतो पण ती घरी नाही. पट्टी देतो पण ती घरी ना. मग घर कोणाचं आहे? आता इथून सुरू करा. घर कोणाचं आहे? घर तिचं आहे का आपलं आहे? आपलं आहे का आपल्या बापाचं आहे? आपल्या बापात. मग आपल्या बापाच्या घरात मालक आपला बाप आहे, आपण येत का ती आहे? नाही नाही, गणित तुम्ही कसं व्यवहार सांगायला बरं का, पुन्हा परमार्थात आणतो तुम्हाला. खरं व्यवहारात गुतीत नाही मी, व्यवहार कळायसाठी सांगायलो. आणि ती आणि ते असा सूचक संबंध, ते ब्रह्म ती माया, विठ्ठल विठ्ठल. असं अनंत महाराज हे जरा असं सुबक हे पहा, हे माल खमंग आहे, हे फक्त बापूराव महाराज आणि ट्रेडिंग कंपनी, दुसरीकडे नाही. विठ्ठला दुसरे म्हणते आई माझी, अरे तुला तर आई आहे ना, आम्ही का बघ राहायचे. मला काही घोरणच कळलं तू. त्याच्यावर मी सांगतो जरा असं काय आपल्याला कोण आक्षेपार्थ बोलायचं नाही. आणि मग नाही काही जर जमलं की मग म्हणायचं हे जरी नाही कळलं. अरे काय तुला कळलं? आज नाही कळलं तर उद्या दुसरा येईन. येणार आहे ना उद्या दुसरे. माऊली महाराजाचं कीर्तन आहे ना उद्या. आज सचिनचं नाही कळलं तर उद्या दुसरा येईल, म्हणजे माऊली महाराज येणार आहेत.
त्याचं नाही कळलं तर मग काळ बांधून नाही असं धोरण आहे का नाही ते? सगळं तपशील जसं बघा ना. पुन्हा म्हणले महाराज, बायको आपली जी बायको आहे धर्मपत्नी आहे, व्यवहार सांगतो बरं का, धर्मपत्नी आहे ही, आपण तिला बायको म्हणतो का तिला समजिलंय? ती खरंच बायको आहे का समजिली? समजिली. आपली धर्मपत्नी आपली बायको म्हणजे आपली बायको आहे का ती समजिली? समजिली. तशी आई आपली खरंच आई आहे का समजिल्या? हा सुदर्शन मारा घोळ होईल बरं का. पांडुरावण्याचं गाव आहे, दोघं बी कात्री देत आपण. बघा ना. आता समजा आपली धर्मपत्नी म्हणजे बायको जर खरंच बायको मानली म्हणून बायको आहे, आपली आई आपल्या जन्म व्हायच्या आधी आपल्या वडिलाची बायको नव्हती का? मग आपली बायको मानली म्हणून म्हणले आपल्या वडिलाची खरंच आहे का मानली म्हणून? मग ती त्याची मानली म्हणून बायको म्हणले आपली खरंच आई होईल का? याच्यासाठी गुरु पक्का लागतो. विठ्ठला विठ्ठला. प्रमाण म्हणतं कोणाचे मायबाप कोणाचे मृग जळबत. मग बरेच जण म्हणले महाराज तुम्ही असं म्हणून म्हणून संसार सगळा लोक संसारातले लोक पांगिले, हे लोक पांगिले. मला सांगा तुम्ही आमच्यापेक्षा आधीपासून कीर्तन ऐकणारी मंडळी, जुने मंडळी, वयोवृद्ध मंडळी, आमच्या कीर्तनाच्या आधी 10-20 वर्षाच्या आधीचे कीर्तन दादा तुमच्या नैतरपणामध्ये जे कीर्तन होत होते त्या कीर्तनात कधी कोणता कीर्तनकार आई सांभाळा बाप सांभाळा म्हणला का? नाही. आणि म्हणायला लागले तेव्हापासूनच जास्त सोडायला लागले का? पाहणं कसं आहे हा. आणि असा लयच एखादा गाबुळा असा सांगायला लागला का नाही त्याच्या घरी मुक्कामाला जायचा आणि मग पाहता ह्यो खरंच मायबापाच्या पाया पडतो का ते बहिणीच्या घरी भाकरी खाते. असे धोरण येते ते सगळे. आपला मूळ विषयावर आपण बाजूला जायचं नाही. वाल्याची नारदाची भेट कशी झाली असा विषय चालला होता आपला. आणि आपल्याला आता संपवायचं जास्त लांब होत नाही कारण 10-20 मिनिटं आपला टाइम राहिला असं जास्त टाइम नाही. ऐका मग विषय कसा. महाराज म्हणते वाल्या नित्यक्रमामध्ये होता. वाल्यानं वाल्याचं दिनचर्या सोडली, वाल्यानं वाल्याचा धर्म सोडला नाही. पण वाल्याचा धर्म करीत असताना हातात परशु असायचा आणि परशु म्हणजे कुऱ्हाड, आणि त्या कुऱ्हाडीनं आलेला वाट सगळा मारताना म्हणायचा मारा 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 म्हणता म्हणता कधी राम राम होत होतं त्याला कळत. हा. आणि मग हे सहज भजन झालं. आणि मग महाराज म्हणते त्या भजनाचं पुण्य वाट्याला आलं, पुण्य फळले म्हणून वाल्याची नारदाची भेट झाली उफराट्या नामासाठी. आणि वाल्मिक तरला उठा उठी विठ्ठल विठ्ठल म्हणून भजन उलट झालं तरी भजन सोयीनं झालं तरी भजन उपेक्षेनं जरी केलं तर भजन, कसं जरी केलं तर ते सुद्धा काय भजन आहे. म्हणून महाराज भजनाला सांगितलं काळ वेळ नाम उच्चारिता असा न ते करा जेथे तेथे नामाच्या चिंतने प्रगट पसारा. आता काही लोक आम्हाला म्हणते जे हरी आज कुंकडे खेळ, पण ते हरी म्हणला तितकंच काम त्याच्या फायद्यात झालं, खेळ सोडून द्या. हा. मग काही वाट्यावर बसल्या म्हणजे त्याचं काय नामा म्हणेन तुका म्हणेन इतकंच येत आहे, पुढं काय येत आहे. पण तू नामा म्हणेन तुका म्हणला तितकंच पुण्य झालं बड्या विठ्ठला. म्हणून हे जे निंदा करणारे लोक होते हे वंदे झाले. विसोबा खेचर स्वामीनं खापर दिलं नाही, त्या विसोबा खेचर स्वामीला नामदेव महाराजाचं गुरु केलं. रामेश्वर भट्टानं जगद्गुरु तुकाराम महाराजाला त्रास द्याला, पण ते रामेश्वर भट्ट सुद्धा महाराजाची आरती करते. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा. म्हणून परमार्थात निंदा करणारी मंडळी सुद्धा वंदे होती का तर त्यांचं तप फळलं, त्यांचं पुण्य फळलं की ते पुण्य त्यांच्या वाट्याला येतं. म्हणून तर म्हणजे महाराज प्रसाद देऊन मुक्त केला. त्या अंगावर थुंकला, कोण यौवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. नाथ महाराजांच्या जीवनातला परिक्रमातला संवाद आहे. म्हणून इथं कोणी सज्जन नाही, कोणी दुर्जन नाही, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, असा सम आविर्भाव जर पाहिजे असेल तर अंतकरणातला प्रपंच इथं लौकिकातला संबंध इथं आता लुप्त झाला पाहिजे किंवा निवृत्तीला आला पाहिजे. मग ज्या वृत्ती संबंधानं हा प्रपंच वाढला होता ती वृत्ती थांबली पाहिजे आणि ज्या वृत्ती संबंधानं परमार्थ वाढणार आहे त्या वृत्तीची जोड लागली पाहिजे. मग आता विषय असा येतो, आपण पोथ्या ऐकतो, पोथ्या ऐकलेले माणसं आहेत तुम्ही. रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप हे सगळे ग्रंथ ऐकलेले माणसं आहेत तुम्ही. कारण मला माहिती आहे तुमचं गाव लहान नाही, तुमच्या गावात परमार्थ बाबतीत उंच कक्षेच आहे. कारण तुमच्या गावात परमार्थात मी 2च लोकांना जास्त ओळखायचो, एक आबा दुसरे रामेश्वर मामा विठ्ठल.
पण आता आबाई राहिले नाही रामेश्वर मामाही राहिले नाही आहे का नाही म्हणून चला मग मी मुद्दा असा महाराज की बुवा पारमार्थिक दृष्टिकोन जर बघितला तर पोथीमध्ये विषय येतो. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. सुत सांगतो एक राजा होता, आटपाट नगर होतं. आटपाट नगराचा राजाला 2 सुविध पत्न्या, एक आवडती एक नावडती. त्यांना मुलं झाले विस्तारात. प्रथम अध्याय घोडा झाला, अध्याय आरती कारण चला घरला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच येतं, तेच येतं. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगर होतं. आटपाट नगराचा एक राजा होता. राजा चक्रवर्ती होता, पराक्रमी होता. आवडती एक होती, न आवडती एक होती. त्यांना पुत्र झाले. पुत्र सुद्धा त्यांचे असणारे दिव्य पराक्रम करून गेले. द्वितीय अध्याय घोडा करा, आरती चला घरला. अशा पोथ्या आम्ही 21 वर्ष ऐकल्या. पण जेव्हा महाराजाची संगत झाली तेव्हा कळालं हे फार फार वर्षापूर्वीचं एक आटपाट नगर आहे. हे जे आहे ना, हे आजचं नाहीये. हे फार फार वर्षापूर्वीचं आहे. गणित नाही जी रातारा. हे फार फार वर्षापूर्वीचं आटपाट नगर आहे. या आटपाट नगराचा एक राजा आहे बाप्पा. आणि त्या राजाला 2 बायका आहेत. एक आवडती एक न आवडती. कोण राजा आहे? मनोराजा देहपुरी. ह्या देहपुरीला नगरी म्हणलं. ही कधीची आहे? अनादी काळापासून आहे. तसं अनादी विषय बघितला तर संसार कसा आहे? अनादी. माया कशी आहे? अनादी आहे. आणि ब्रह्म कसं आहे? मग आधी कोण आहे? नाही म्हणले म्हातारं जुनच आहे. हो, म्हातारी जुनीचे. हो, आणि घर जुनच आहे. मग आधी कोण आहे? संसार कसा आहे? आजकालचा आहे का संसार? नाही ना, अनादी आहे. अनादी संसार आहे. हो, त्याला प्रमाण एक. हा, अनादी संसार, अनादी कालाचा संसार आहे. तसं माया कशी आहे? अनादी येते. हा, त्याला नाथ महाराजाचं एक प्रकरण कोण? अनादी निर्गुण परडी हातात घे. परडी असली पाहिजे. त्या जोगव्याचं लक्षण सांगितलंय महाराजांनी त्याच्यामध्ये. मग तिची अनादी अंबिका आहे. आणि ती अनादी जी आहे ती अनादी आहे. मग तिच्या आधी कोण होतं? पप्पा होतं का काही आधी पहिलं? हा, मग काही पहिले कोठेच नाव ते काही चंद्र सूर्य नाही. अवघे सूर्यच होते पहिले कोठेच नाव ते काही चंद्र सूर्य
कोठेच नव्हते काय काय नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारे नाही, अवघे शून्यच होते रे. मग ऐकणार मंडळी सक्षम. ते म्हणले महाराज पटलं, सूर्य नाही पटलं आम्हाला, चंद्र नाही पटलं आम्हाला, तारे नाही हे सुद्धा पटलं, शून्य हे सुद्धा पटलं, पण हे नाही असं सांगणारा कोणीतरी असेल का नाही? नाही याला म्हणायचं तोंड दाबून बुक्या हाण. हा हे काहीच नाही बाबा नाही. आता जसं समजा मी इथं आलो कीर्तनाला, आल्यानंतर विचारलं कुठे आहेत, म्हणलं मी मंदिरावर. इथं कोण आहे, म्हणजे इथं कोणीच नाही. अहो बाबा नाही असं सांगणारे तुम्ही तर आहेत का नाही? तसं तसं काय हे काय म्हणले, सूर्य नाही पटलं नाही, चंद्र नाही पटलं नाही, तारे नाही पटलं नाही, शून्यवाद सांगितलं हे सुद्धा पटलं, म्हणलं मान्य. पण हे नाही असं सांगणारा कोणीतरी आहे का नाही? आहे म्हणले. त्याचं उत्तर सांगितलं, कानोबा कोणतं रे? ते हे रे, हे रे, याच्यासाठी कीर्तन हे रे, ब्रह्मीभूत काया याच्यासाठी कीर्तन हे रे, जेणेकरून मूर्ती ठसेल अंतरी याच्यासाठी कीर्तन हे रे, बाकी दुसरं काही नाही रे. हे सगळं काही नाही असं असतं का नाही, तिथं तो आहे रे. कारण हे सगळं जिथं संपत तिथं तो आहे, आणि हे सगळं ज्याच्यापासून सुरू होतं तो कोण आहे? तोच आहे. मग हे ज्याच्यापासून सुरू झालं हे सगळं संपून परत तिथं निघायचंय. कारण आपल्याला अनेकातून एकात जायचंय, एकातून आपण अनेकात आलेलो आहे. तर अनेकातून एकात जाणं याचं नाव परमार्थ आहे, आणि एकातून अनेकात येणं याचं नाव प्रपंच आहे. पण महाराज म्हणते हा प्रपंच झाला नाही. प्रपंच एक झाला होता, ही तो समूळ मित्यवाद न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म. मग संगतीचा परिणाम सांगितला. संगतीनं बद्ध आहे आणि संगतीनं कसं आहे? मुक्त आहे. संघाचा महिमा सांगितला, बद्ध आणि मुक्त. संघाचा महिमा सांगितला महाराज, उद्धार आणि पतन. संघाचा महिमा, संगतीनं उद्धार आहे आणि संगतीनं पतन सुद्धा आहे. मग ज्या संगतीनं पतन आहे ती संगती काय? ऐका मग ज्ञानेश्वरी सांगते, अहम ममतेच्या नवडसवडी मातेनं पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाच्या दुथडी. हा मग आता ही झाली संगती लौकिकाची. आता परमार्थाची संगती सांगा. त्याला भजनाची संगती सांगितली. भजन करण्यासाठी स्वर कळाला पाहिजे. स्वर म्हणजे पेटीचा नाही, विठ्ठल. हा पेटीच्या स्वराच्या पुढे स्वर आहे. काय म्हणजे महाराज बाप्पा त्याला प्रमाण त्याला सोडतो. अहम वाघ्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणी बजरी लागा देव करा कैवारी. वारी हो आणि सोहम वाग्या. आता इकडं अहम आणि ममत्व ही संगती सांगितली लौकिकाची, आणि परमार्थात सांगितलं अहम आणि सोहम. सोहम 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 कोहम सोहम हा सिद्धांत आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हेच भजन आहे महाराज. सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलती गळा बांधून या चोर धरीला पंढरीचा चोर संपुष्ट हे हृदय पेटी करोली पोटी. मग महाराज अभंगाच्या पहिल्याच्या